नमस्कार मित्रांनो, आरोग्य सेवकाची पंचसूत्री हा विषय आज या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. आरोग्य सेवक ग्रामीण भागामध्ये गृहभेटी देत असताना विविध आजाराचे सर्वेक्षण करत असतो. यामध्ये राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम असेल, दूषित पाण्यापासून होणारे आजार असेल, संसर्गजन्य आजार असेल आणि इतरही शासनाच्या विविध योजनांची माहिती आणि अंमलबजावणीकरिता सर्वेक्षण चालू असते. या सर्वेक्षणादरम्यान आरोग्यसेवकाच्या बॅगमध्ये काही वस्तू असणं आवश्यक आहे आणि त्याला आपण पंचसूत्री म्हणतो. पंचसूत्री म्हणजेच 5 अशा वस्तू आहेत ज्या आरोग्यसेवकाच्या बॅगमध्ये सर्वेक्षण करताना असणे आवश्यक आहे. तर त्या 5 वस्तू कोणत्या आहेत बघूया. 1 नंबरला आहे पेन्सिल. पेन्सिलचं काय महत्त्व आहे? गृहभेटी देत असताना दारावर पेन्सिलिंग करण्यासाठी, गृहभेटी दिल्याची तारीख आणि आपली सही नोंद करण्यासाठी पेन्सिलचा उपयोग होतो. ताप येत असलेल्या रुग्णाचा घेतलेला रक्तनमुना, त्या रक्तनमुन्यावर कोड क्रमांक व रक्तनमुना क्रमांक नोंदविण्यासाठी पेन्सिलची अत्यंत गरज असते. 3 नंबर आहे बॅटरी. राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमामध्ये कंटेनर सर्वेक्षण करीत असताना कंटेनरमध्ये किंवा भांड्यामध्ये डासांच्या आळ्या आहेत का हे पाहण्यासाठी बॅटरीची अत्यंत गरज असते. बॅटरीमुळे कंटेनरमध्ये आळ्या आहेत का आणि आळ्या त्या कोणत्या डासाच्या आहेत हे समजण्यासाठी बॅटरी आवश्यक आहे. त्यानंतरचं टूल्स आहे स्लाइड बॉक्स. रक्तनमुना घेतल्यानंतर तो व्यवस्थित सांभाळता यावा, तो जपून ठेवण्यासाठी आणि त्याच्या सुरक्षिततेसाठी स्लाइड बॉक्सचा उपयोग केला जातो. रक्तनमुना घेतल्यानंतर सदरची काच या स्लाइड बॉक्समध्ये ठेवून योग्यतेरित्या पॅक करून लॅबकडे तपासणीकरिता पाठविल्या जाते. म्हणून स्लाइड बॉक्स देखील महत्त्वाचा आहे. आता घेतलेला रक्तनमुना संपूर्ण माहिती एका विशिष्ट फॉर्मॅटमध्ये भरावी लागते. त्याला SF2 फॉर्म म्हणतो आणि म्हणून हा फॉर्म देखील आपल्या बॅगमध्ये असला पाहिजे, जेणेकरून तुम्ही सर्वेक्षण करून घेतलेला रक्तनमुना लॅबकडे तपासणीकरिता योग्य माहिती भरून पाठविणे शक्य होईल. शेवटचं टूल्स आहे OT टेस्ट किट. गृहभेटी देत असताना आरोग्यसेवकाला पाण्याची तपासणी करावी लागते. पाण्याचे शुद्धीकरण केले किंवा कसे हे समजण्यासाठी OT टेस्ट महत्त्वाची आहे आणि म्हणून OT टेस्ट किटमध्ये ऑर्थोटोलिडन्स सोल्युशन, क्लोरोस्कोप आणि परीक्षा नळे इत्यादी असतात. याच्या माध्यमातून आपण पाण्याचे शुद्धीकरण त्या दिवशी झाले किंवा नाही हे ओळखू शकतो. तर इत्यादी टूल्स आरोग्यसेवकाच्या बॅगमध्ये असणे अत्यंत आवश्यक आहे, ज्याला आपण आरोग्यसेवकाची पंचसूत्रे असं म्हणतो. वरिष्ठ आपल्याकडे व्हिजिटला आल्यानंतर बऱ्याच वेळेला आरोग्यसेवकाची पंचसूत्री कोणती अशी माहिती विचारतात. अशा वेळेला सदरची माहिती सांगता आली पाहिजे.